श्रीराम. नमस्कार साधक बंधू भगिनींनो, चैतन्य उपासना या चॅनलवर मी सौ माधुरी कुलकर्णी आपले स्वागत करते. या चॅनलद्वारे आपण सोमवार ते शनिवार परमपूज्य श्री बापूसाहेब मराठे संकलित हृदय आठवणी या पुस्तकातील श्री गोंदवलेकर महाराज यांच्या काही गोष्टी व रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव बघणार आहोत. श्री महाराजांना त्रिवार वंदन करून मी आज आपणास हृदय आठवणी या पुस्तकातील गोष्ट कथन करण्याचा प्रयत्न करते. आजच्या आपल्या पहिल्या गोष्टीचे नाव आहे अपराध्यांना प्रेमाने वळवून सन्मार्गास लावावे. श्री महाराज एकदा ओढ्यावर स्नान करीत होते. त्यावेळी 2 शिपाई पुढे, मध्ये 2 चोर व मागे 2 शिपाई असे 6 जण दहिवडीला कोर्टात हजर राहण्यास चालले होते. शिपायांपैकी एक जण श्री महाराजांचा शिष्य होता. नाईकाची परवानगी घेऊन तो श्री महाराजांच्या दर्शनासाठी ओढ्याकडे आला. श्री महाराजांनी त्याला विचारले, हवालदार, तुम्ही इकडे कोणत्या वर्दीवर आला? त्याने सांगितले, चोरीचे 2 आरोपी घेऊन दहिवडीला कोर्टात जात आहोत. श्री महाराज म्हणाले, आता थोड्याच वेळात रामाचा प्रसाद होईल. तुम्ही सर्वांनी तो घेऊन पुढे जावे. आरोपींच्या हातात बेड्या आहेत, त्या काढण्याचा आपल्याला अधिकार नाही, म्हणून त्यांना प्रसाद घेता येणार नाही. अशी सबब शिपायाने पुढे केल्यावर श्री महाराज म्हणाले, तुमच्या नाईकांना विचारावे व प्रसाद घेण्याच्या वेळेपुरत्या त्यांच्या बेड्या काढल्या तर आरोपी पळून जाणार नाहीत याची हमी मी घेतो. नाईकाने ते कबूल केले व सगळेजण पोटभर जेवले. निघायच्या वेळी आरोपी श्री महाराजांच्या पाया पडायला लागले. पाया पडल्यावर श्री महाराज त्यांना म्हणाले, या खेपेस जर रामाने गय केली तर आपण चोरी कायमची सोडणार का? दोघांनीही ते कबूल केले. पुढे खटला चालला व संशयाचा फायदा मिळून दोघेही सुटले. ते तसेच गोंदवल्यास आले व श्री महाराजांच्या पाया पडले. रामाच्या पायावर हात ठेवून इतप्पर चोरी करणार नाही अशी शपथ त्यांनी घेतली. श्री महाराजांनी त्यांना नाम दिले. काही दिवसांनी त्यांची पाठवणी करताना श्री महाराजांनी एकाला 100 रुपये देऊन मेंढपाळाचा धंदा करायला सांगितले आणि दुसऱ्याला 100 रुपये देऊन कोंबड्यांचा धंदा करायला सांगितले. दोघांच्याही जीवनाला चांगले वळण लागले. श्रीराम समर्थ. आजच्या आपल्या दुसऱ्या गोष्टीचे नाव आहे सत्समागमाने सहज सुधारणा होते. श्री महाराज नेहमी म्हणत की जो कोणी येथे नुसता पडून राहील त्याचे काम आपोआप होईल. वामनराव ज्ञानेश्वरी यांनी त्यांचे काम होईल याचा अर्थ विचारला असता श्री महाराज म्हणाले, येथे माझ्यापाशी जे पडून राहतात त्यांच्या चित्तांची जळकी भांडी मी सत्समागमाच्या ओढ्यात भिजत टाकतो. ती पूर्ण भिजली की एक हात मारला म्हणजे ती स्वच्छ होतात. त्यांची वृत्ती भगवंतापाशी स्थिरावते. साधक हो, या श्री महाराजांच्या गोष्टी ऐकून कोणी एक साधक जरी नामास लागला तरी माझी सेवा श्रीचरणी रुजू झाली असे मी समजेन. श्रीराम समर्थ.